मग हा तर कोळी लोकांचा मोठा सण. ह्या अशा काही गोष्टी परंपरागत ज्या आहेत त्या हळूहळू नाही म्हटलं तरी नाहीशा होत चाललेल्या आहेत. आणि तोच एक विषय किंवा तोच एक मुद्दा घेऊन सरकार जणू काही महाराष्ट्रातून मराठी संपवायला निघालेले. मध्ये आपण जो काही विषय हातामध्ये घेतला, आपण अनेकदा सांगितलं की आम्हाला कोणत्याही भाषेचा द्वेष नाहीये, कोणत्याही भाषेचा द्वेष नाही, पण आमच्यावर सक्ती करू नका. आता जे काय भारतीय जनता पक्षाचं चाललेलं आहे, एक तर भारतीय जनता पक्षाचं काय चाललेलं आहे, जसं समर्थ रामदास म्हणाले होते की मराठा ते तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, तसं आता भाजपवाले म्हणतात भ्रष्टाचारी ते तुका मिळवावा, भाजपा पक्ष वाढवावा. हे आता सहज गंमत सुचलं म्हणून सांगतोय की एका बापाने मुलाला विचारलं, तू काय करायचंय काय, तुला काय ठरवलंयस? तुला नाही मी शिकणार, मोठा होणार आणि भाजपात जाऊन देशकार्य करणार. तुला काय वेडायच की काय? तुला जर का तसं पाहिजे असेल तर डायरेक्ट भाजपात नाही जायचं, आधी दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात जा, काहीतरी गडबड घोटाळा घे कर, मग तुला तिकडे सन्मानाने बोलवतील आणि मंत्री करतील. पण तू जर का थेट भाजपात गेलास तर उपऱ्यांच्या सतरंज्या तुला उचलावे लागतील. हेच चाललेलं आहे आता. म्हणजे आपलं जे काय आहे ते मारून टाकायचं. तरी लोकसभेच्या वेळेला ते पियुष गोयल काय बोलले होते कोळीवाड्यांच्या बाबतीत, मी विसरलो, पण तुमच्याला वास येतो. मतं पाहिजेत, मताला वास नाही येत. पण आमच्या मच्छीमार किंवा आता मी स्वतः कॉलेजमध्ये जाताना बांद्रा ते आपली तेव्हा व्हीटी म्हणायचे, आता छत्रपती शिवाजी टर्मिनस, हार्बरने यायचो. आणि मग तेव्हा माझ्या कोळी माता भगिनी यायच्या, मच्छी का पाणी, मच्छी का पाणी. नुसतं मच्छी का पाणी म्हटलं होती लोक इथे तिथे पडायचे. का? मच्छी पाहिजे पण पाणी नको, वास नको. काय किती हा म्हणजे निर्दयीपणा आहे. म्हणजे यांना सगळ्यांना मतं पाहिजेत, राज्य करायचंय, पण आता त्याच्यात आहे ना वास नको. त्याच्यामध्ये ते त्याने म्हटलं की काय ते वेस्ट. मग आता ही कंपनी पुन्हा कोणाची ते शोधा. फाऊल फिश, फाऊल फिश, फाऊल स्मेल ऑफ फिश वेस्ट जनरेटेड ऍट ससून डॉक. आता किती वर्ष झाली? या मंत्र्याच्या कित्येक पटीने जास्त वयाची ससून डॉक असेल. बरोबर आहे, आतापर्यंत कोणाला वास नाही आला. आणि कोळी लोकांचं मला एक कळतं की अडचण काय आहे की तुमच्याकडे कोणत्याही सातबाऱ्याचा उतारा नाही. तुमची शेती जर का आपण असं म्हटलं मत्स्य शेती, तर समुद्रात जाऊन तुम्ही जीव धोक्यात घालून मासेमारी करतात. कारण मला आठवतंय मी मुख्यमंत्री असताना निसर्ग वादळ आलं, त्योक्ते वादळ आलं आणि अक्षरशः काही वेळेला घाम फुटायचा. कारण मी कलेक्टरना जेव्हा चौकशी करायचो ते म्हणाले साहेब अजून एवढे म्हणजे एकूण एवढे मच्छीमार समुद्रात गेलेले, एवढे परत आले, अजून एवढे बाकी आहेत, अजून त्यांना संपर्क होत नाही. म्हणजे कुठे तुम्ही जाता, काय करता, गेले तर किती दिवस राहता, कसे राहता. आणि इकडे आल्यानंतर जर का तुम्हाला अपमानास्पद राहावं लागत असेल आणि तुम्हाला हुसकावण्याची भाषा जर का कोण करत असेल तर तो अन्याय तोडून मोडून टाकल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही. फक्त एकजूट मजबूत ठेवा, त्याच्यामध्ये कोणाला काड्या घालण्याची संधी देऊ नका. आपलं जे काय आहे ना मच्छी का पाणी आणि आपलं मराठी माणसाचं पाणी हे त्याला बरोबर पाजायचं, बाकी काय काळजी करू नका. आणि आता कोळी महिला म्हटल्यानंतर काय वेगळं सांगण्याची गरज आहे. एकदा का कसं चिडलं की काय करतो तुम्ही, मग आवडता कशाला तुम्ही, मग अजिबात काळजी करू नका. फक्त आता ह्या एका टप्प्यावरती आपण आलेलो आहोत. मी म्हणेन हा एक ठीक आहे, पहिला टप्पा आपण जिंकलेला आहोत, पण दुसऱ्या टप्प्याची जर का कोणी तयारी करत असेल त्यांच्याकडनं तर त्यांना म्हणू की आता आम्ही संपवून टाकू, विषयच संपवून टाकू आम्ही. त्याच्यामुळे आता आमच्या नादी लागू नका. केवळ कोळीच नव्हे तर संपूर्ण आहोत आम्ही, हिंदू तर आहोतच, आम्ही अस्सल मराठी भाषा बोलणारे हिंदू आहोत. कोणाला काय प्रॉब्लेम आहे? कोणाला काय प्रॉब्लेम आहे? असं काय नाहीये की कोणाची अमुक एक धर्माची भाषा ही, असं काही नाहीये. आम्ही अस्सल मराठी बोलतो पण आम्ही हिंदू आहोत. मग तसेच सगळेजण आम्ही एकत्र इकडे आलेलो आहोत, गुण्या गोविंदाने नांदतो आहोत. त्या गुण्या गोविंदामध्ये म्हणजे आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त खाऱ्या पाण्याची सवय आहे. खाऱ्या पाण्याची सवय आम्हाला जास्त आहे, कारण माझा पण जन्म मुंबईतलाच आहे. तर आमच्या सुखात मीठ कालवण्याचा प्रयत्न करू नका, आम्ही मिठागरे निर्माण करणे दोष. असेच एकजुटीने राहा. कृष्णा
खरंच तुला पण धन्यवाद देतो. जागरूकपणाने काम करतोय. संतोष, तुम्ही पण आपली शिवसेनेची ताकद मागे उभी करताय. सगळ्याच महिला काय, पुरुष काय, म्हणजे अरविंद आहे, सचिन भाऊ, अशोकराव, सगळे आम्ही सगळे सोबत आहोत. आदित्य पण आहेच. तर कुठेही डगमगायचं कारण नाही. एकत्र राहा, एकजुटीने राहा आणि जो अन्याय करणारा अन्याय करायला येईल त्याला अन्यायाचं तोडून टाका. एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.